नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, पगारवाढच नाही तर बोनस आणि ग्रॅच्युटीमध्ये होणार मोठा फेरबदल। 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम हप्त्यात। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। 8व्या वेतन आयोगाची स्थापना होऊन आता 8 महिने पूर्ण झाले असून आयोगाला आता अंतिम अहवाल सादर करण्याआधी आता केवळ 10 महिन्याचा अवधी शिल्लक राहिलेला आहे। अहवाल सादर करण्यासाठी मुदत जशी जवळ येत आहे तसं आयोगाने आपल्या कामाचा वेग कमालीचा वाढवला आहे। नुकतेच आयोगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये विविध कर्मचारी संघटना तसेच पेन्शनधारकांसोबत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या। या बैठकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रमुख मागण्या ऐकून घेण्यात आल्या। सध्या सरकारी वर्तुळात फिटमेंट फॅक्टरबाबत सर्वात जास्त चर्चा सुरू आहे, ज्यांच्या आधारे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित केले जातात। परंतु यावरचा मुद्दा केवळ पगारवाढीपुरता मर्यादित नसून सरकारने आयोगाला इतरही अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या भत्त्याची पुनर्रचना केली जाणार आहे। भत्त्याची संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत बनवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। त्यामुळे भत्त्यामधील रकमेसोबतच त्याचे नियमही बदलू शकतात। याशिवाय आता जुन्या पद्धतीने बोनस न मिळता कामगिरीवर आधारित बोनस देण्याची नवीन चौकट तयार केली जात आहे। म्हणजे जो कर्मचारी जितके चांगले काम करेल त्याप्रमाणे एक बोनस किंवा बक्षीस मिळेल। तसेच निवृत्तीनंतर किंवा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युटीच्या नियमाचंही विश्लेषण केलं जात आहे। ज्या कर्मचाऱ्यांना सध्या राष्ट्रीय वेतन प्रणाली अंतर्गत पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा पूर्ण लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी नवीन नियम बनवले जाऊ शकतात। या वेळच्या वेतन आयोगात सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील वेतन आणि कामाची परिस्थिती याची तुलना थेट खाजगी क्षेत्राशी केली जाणार आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।